आम्ही कायमचे मुलांशिवाय राहण्याचे ठरवले होते, पण आता त्याला एक चमत्कारी मूल हवे आहे. मी आणि माझा मंगेतर 2 वर्षांपासून एकत्र आहोत आणि आमचे मत नेहमीच एक होते, मुले नकोत. कधीच नकोत. मी गर्भनिरोधक औषधे घेत होते, तो कंडोम वापरत होता आणि आम्ही खूपच काळजी घेत होतो. मग मला आजारी वाटू लागलं. मळमळ, डोकेदुखी आणि सततचा थकवा. मला वाटलं काही व्हायरस असेल म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, पण त्यांनी सांगितलं की मी 7 आठवड्यांची गरोदर आहे. मी आतून पूर्णपणे हादरले होते. मला वाटलं की माझी गर्भनिरोधक औषधं निकामी ठरली आणि गर्भपात करताना मला माझ्या जोडीदाराच्या खंबीर आधाराची गरज होती. पण जेव्हा मी त्याला हे सांगितलं तेव्हा जणू संपूर्ण जगच बदलून गेलं. माझ्या भीतीला शांत करण्याऐवजी तो म्हणाला की आपण खूप चांगले आई-बाबा होऊ. आम्ही हे रोखण्यासाठी इतकी मेहनत घेतली होती, त्यामुळे त्याने याला खरंच एक चमत्कार म्हटलं. माझा विश्वासच बसत नाहीये. आम्ही आमचं संपूर्ण भविष्य मुलांशिवाय राहण्याच्या विचारावर रचलं होतं आणि आता त्याने पूर्णपणे आपली भूमिका बदलली आहे. मला 100% खात्री आहे की मला हे मूल अजिबात नको आहे. मला आई व्हायचं नाहीये. हे सगळं एकट्याने सहन करण्याच्या विचारानेच मी खूप घाबरले आहे. पण तो इतका उत्साही आहे की त्याला माझं दुःख दिसतच नाहीये. त्याचं हृदय न दुखवता मी त्याला कसं सांगू की मी माझा निर्णय बदलणार नाही?